पनवेलमध्ये दिवस पूर्ण घालवाला. गाईज वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आल्या वाशूबाईची वाटी दिवस पूर्ण घालवाला अड्ड्यावर. आल्या आता डिझेल फुल करायला. आशुबाईची पार्टी आलो म्हणजे 11 वाजता आलो. 2 वाजले घरी झाला तरी अजून घराचा पत्ता नाही दिसत. हे फुल कर रे. आलो फायनली घरी. शेंगा, वालाच्या शेंगा आणि पूर्ण स्टॉक घेऊन आलेलो आहे. मस्तपैकी जेवतो आणि जातो लगेच पाणी डिलिव्हर करण्यासाठी. मस्तपैकी दाबून जेवढं 2 भाकरी आणि भात खायला मस्त की वापस चिकन आणि मटन आणलेला कचकवला दाबून. आता चाललोय बाटल्या डिलिव्हरी करायला. पाण्याबाई नाही आला. पाण्याबाई गेले कुठे तरी त्याचे आयटमला भेटायला वाटतं. औरत का चक्कर बहुत बेकार होता है. येतं टाकून झोपतो थोडा वेळ. झोपून तर नाही जमणार, झोपणार नाही. काम आहेत. बाबूला गाडी घेतली तिच्या पण काय पेट्रोल आणि काय कुठली ऑइल का कुठला ऑइल आणायचं त्याच्यासाठी बघू. चाललोय आता पेट्रोल टाकायला बाबूसाठी गाडी आणि काय टुटी ऑइल म्हणून. आणि आशुबाईने सांगल्यात पाण्याचं बॉक्स ते पण घेऊन येतोय. मालिक इसको तो हम पूरा टेम्पो बना डाला. मालिक आज आमच्या भाच्यांचा बर्थडे आहे तर पूर्ण आमची फॅमिली तिकडेच चाललंय बर्थडेला. म्हणजे आज लवकरच जाऊन येतो. म्हणजे कसं आशुबाईच्या मॅची पण आहेत तर त्याची पाहुणी मंडळी येणार. मग तिकडे पूर्ण रात्र तर जातच, त्याचा काही विषय नाही. मस्त की ड्रेसिंग मारून निघालोय एकदम भारीवाली. आणि आशुबाईचे घुंगरू वाजतात मागं ठेवलेले. प्यारी समझ गई. मम्मीचा बर्थडे आहे ना? काय मम्मीचा आहे. विश्वामध्ये एक नॅचरल अँगल बनतो मित्रांनो त्यांचा गोलंदाजीचा आणि तोच मैदानावरती बनत असतात. बघा काय परिस्थिती आली आज इथं. उघड्यावर खायला लागतोय आम्हाला. आणलेलं पारला उलटा जेवणारच. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईस. तुम्हाला सर्वांना 4 वाजता झोपले आणि 8 वाजता उठले. चालले डिझेल आणि थोडा गाडीचं काम निघले तो करायला पनवेलला. आमचा भाई जरा रडत होता. काय माहिती काय झालं. काय पण सांगते तुला यो नव्हतं जरा सांग. माझा काम करून झाले पूर्ण गाड्यांचं सामान आणून दिले तर आशुबाईचं काम करायला चाललोय. ते म्हटलं आता बाईचं सामान घ्यायला अर्धा तर घेतलाय गाडीमध्ये ठेवलाय. पाणी वगैरे वगैरे सगळा स्टॉक त्याचा. आता चालल्या थोडा चकना आयटम घेण्यासाठी खास. जॉकीच्या चड्ड्या दाखवते इकडे ब्रँड मला पण नुसता खर्च करायला देतं. सामान घेतले याचा भाईचं कमी सामान आणि याचा गावकीचं सामान भरले त्याच्याने. आता चाललं पनवेलला. इथं आमचं थोडा सामान नाही भेटला. दुसरा सामान घ्यायला चाललं पनवेल. पनवेलला आलतो पण आमचं काम काय झालं नाही. पण बाबू मस्तपैकी फिरून झाला त्याचा दिवसभर. आता कसं जरा फिरायला नुसतं दिवसभर फिरायला पाहिजे बस. इकडं नाही तिकडं नाही तिकडं नाही इकडं नाही. आशुबाईचं तर पूर्ण काम झाले पण एक जी वस्तू पाहिजे होती ती भेटली नाही. कारण की आज संडे बोलला तर पूर्ण दुकान पनवेलमध्ये पण काय नाही भेटले. रेड बुल. तू काय पितेस. हा आणि दुसरा पप्पा काय पित. पप्पा तुझा. आता नवीन पार्टनर घेतलाय बिझनेस मध्ये. हेल्पर नोट पार्टनर. हेल्पर घेतलाय बाबूला नवीन. ना रे बाटलं उतरवशील ना. जा कामगार फटाक से काम करो नहीं तो पैसा नहीं मिलेगा तेरे को. नहीं मेरे को नहीं मिलेगा.
पैसा नहीं मांगते तेरे को? नहीं ये बाटला उठाओ, ये बाटला उठा के इधर दो. नहीं क्यों? पैसा नहीं मिलेगा फिर. आता चालले बाटलं भरायला. बाटले पूर्ण खाली झाले कारण की खूप सेल चालू आहे सध्या आपल्या बाटल्यांची. तेच भरायला चालले आपले छोटे आशूला घेऊन. आपला नवीन हेल्पर आहे, फ्री मध्ये काम करणार आहे आपल्याकडे. पैसे नको ना? हा नको. चालेल. उचलशील ना बाटला? गोंगाट चालू आहे, भांडणं चालू आहे, WWE चॅम्पियनशिप. अंकल जे हवं पाटले जाणार हो पैसे घेणार माझ्याकडून? नाही घेणार फ्री मध्ये काम करणार? हा अरे बापरे. निघालोय आता मस्तपैकी घरी झोपलेलो तर निघालो आता बाटला भरायला. पाण्या बाईक म्हणतात. पाण्याची बाटले नाही हो, आमचा गॅसचा बाटला CO2 परत पारगाव सारखा उडवतो. आले आता फुल बाटला भरायला. पाण्या भाई 101 पाणी होगे कांद्यावर मारून पवाला येईल कामाला. पाण्यातलं कांचा बाटला उचलू शकतो. यांची एवढी काम आहेत का? यांची काम करून करून कंटाळा आला. आता फ्रेश बिश होऊन चाललोय मॅचिन कडे. परम शेट आलाय, त्याला घेऊन चाललोय. नंतर येतात मॅक्स बाई. आपल्याला बसून आलोय, ड्रेसिंग चेंज केली कारण की ती मला एवढी खास वाटत नव्हती. कारण की मी आता जास्त लूज कपडे घातले, फिटिंग कपडे घालत नाही. आणि आता टेम्पो घेऊन चालले. यात बाटला आणि मशीन आहे ते लावायला तिकडे. इकडे खड्डा पण असलं डेंजर आहे का असं वाटतं टेम्पो पलटी व्हायचा, माझा मृत्यू व्हायचा त्याच्यात. आले आता मॅचिंग करून. आणि त्यानंतर आपण परत दुसऱ्या क्रमांकावर त्याला फलंदाज राहुल. तर राहुलने देखील भाई फुल कंटाळलोय लोकेश भाऊ. पोलाड भाई लय कंटाळा आला, दिवसभर धावतोय. मॅच चालू आहे यांची पण आपल्याला काही त्या मॅचेस जास्त समजत नाही. आधी भाई आता तुझा लग्न जमणार नाही. ही स्पर्धा भरवली. स्पर्धा भरवत असताना ज्या प्रकारचे सहकार्य आपल्याला सर्वांचं झालंय त्यांचं आम्हाला पण कशा प्रकारे व्यक्त करा. आणि क्रिकेट, प्रत्येक क्रिकेट मध्ये कोणता ना कोणता एक वादविवाद असतोय. आज आमच्या गावाचा संघ 3 खेळले, त्या संघामध्ये एकही संघ आमचा विजेता झाला नाही. कारण आमचा संघ एखादा संघ तरी फायनलला यावा. 3 संघ मैदानावरती गेले, परंतु झाले. क्रिकेट मित्रांनो, परंतु मेहनत करणं सोडू नका. हॅलो, 2 मिनिटं होतं. आणि जेव्हा आम्ही APL राजीव गांधी मध्ये होतो, लॉकडाऊन चालू होता आणि तिथे थोडी लॉकडाऊनच्या मुळे सरकारचं आम्ही मंडळाची स्पर्धा आहे, आदळीची स्पर्धा आहे. आणि इथे मात्र एक चेंडू एका धावेची गरज. चला एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. शेवटचा बॉल इथे फेकला जाईल आणि 1 बॉल मध्ये 1 रन पाहिजे. आणि हा मायक्रोफोन पूर्ण बंद. टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि इथे चॅम्पियन संघ ठरतोय. महाल संघ. समसमची ट्रॉफी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला दिला सन्माननीय माजी सरपंच रुपेश पाटील. स्पर्धा भरवण्यामध्ये आयोजकांचं नाव फक्त आयोजक म्हणून मोठं होतं, परंतु त्या मागची मेहनत त्यांना माहिती आहे. एकदा जोरदार ताली होऊन जाऊ दे डीजे. पाणी पाहिजे का? नाही पाहिजे. ऊर राखल्या सगळ्या मॅची. हा दे. आणि माझं जार गाडी आणते मी. हा माझं इथं माझी गाडी आणते त्याने टाकते मी. उरकल्या सगळ्या मॅची. चाललो घरी आता. 1 वर्ष इकडे बघायला पण नाही येणार या ग्राउंड क. तसं मी तर येतच नाही कारण की मी क्रिकेट खेळत नाही म्हणून मी ग्राउंड के येत नाही. मागच्या वर्षी आलं तर मॅची ना बस तेवढंच. आता
या जीन्स पॅन्ट घालून फिरताना बाया. ना बच्चा इकडे घेऊन ये. भावांना घरी आलो, मस्त की फ्रेंच आलो. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.